स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे। महिलांना पुन्हा एकदा 2 हप्ते एकत्र मिळणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी स्पष्ट केलेली आहे। होय, सप्टेंबरमध्ये पुन्हा 2 हप्ते एकत्र देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्याअगोदर नक्की सबस्क्राईब करा। पाहूया संपूर्ण सविस्तर अपडेट काय आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या 2 हप्त्याचे पैसे कधी जमा होतील या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकलेली आहे माहिती। नेमकं काय म्हणाले आहेत, कधी होतील पुढचे येणारे 2 हप्ते जमा, पाहूया। एकनाथ शिंदे म्हणाले आहेत, आमचे सरकार देणारे आहे, घेणारे सरकार नाही। काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील। मी शब्द देतो की 2 हप्त्यांचे 3000 रुपये ऑगस्टमध्ये आले, पण आता ठिकाणी पहा, खूप महत्त्वाची लाईन आहे, पण आता आणखीन पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील, असे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। ऑगस्टमध्ये 2 हप्ते आलेले आहेत आणि पुन्हा आणखीन 2 हप्ते जे आहेत, पुढच्या महिन्याचा आणखीन एक हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आणखीन 2 हप्ते म्हणजे आणखीन 3000 महिलांच्या अकाउंटला जमा होणार। नक्कीच ही खूप मोठी अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे। महिला व बालविकास विभागाअंतर्गत यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। पुढे पहा, 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे आले। एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंडही गर्दी पाहून बंद होतील। त्यामध्ये यापैकी 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3000 रुपये जमा झालेले आहेत। बँकेत पैसे जमा होणार नाही, पण पैसे जमा झालेले आहेत। जे म्हणत होते बँकेत पैसे जमा होणार नाहीत, तर आता थेट बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आणि हे सरकार देणारे सरकार आहे, घेणारे सरकार नाही। त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाणार नाहीत, अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा दिलेली आहे। ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांना पुन्हा संधी मिळालेली आहे, त्यांना रिसबमिट नावाचा ऑप्शन आलेला आहे, त्यामुळे ते डबल फॉर्म भरू शकतात, तर रिसबमिट फॉर्म करू शकतात, त्यांना देखील पैसे मिळतील। आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शब्द दिलेला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये आणखीन 2 महिन्यांचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होतील। अगोदर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे पण त्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांना ऑगस्टचा, जुलैचा आणि सप्टेंबरचा एकत्रित 3 हप्ते मिळतील। पण आता इथं स्पष्ट केलेलं आहे की ऑगस्टमध्ये 2 हप्ते आले आहेत, पुन्हा आणखीन 2 हप्ते महिलांना मिळणार आहेत। तर महत्त्वाची अपडेट आहे, ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। पाहू आता नक्कीच 2 हप्ते पुन्हा एकत्र येतात का? ज्या महिलांना 3000 रुपये आले त्यांना 2 हप्ते एकत्र येतात का? ज्या महिलांना ऑगस्टमध्ये पैसे आलेले नाहीत अशा महिलांना 2 हप्ते एकत्र येतात? या संदर्भातल्या सविस्तर ज्या अपडेट असतील त्या जाणून घ्यायच्या असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। धन्यवाद।